तर माझ्या ग्रँडपाचा आहे ना, मग ही गावछाप का पुढे पुढे करते? हिचं काय इथे, ही का करते असं? नाहीतर काय, तिचा आपल्या घराशी काहीही संबंध नाही, पण सगळीकडे लुडबुड लुडबुड लुडबुड. आणि या सगळ्याला जबाबदार कोणी माहिती आई? माझी सासूबाई. का? कारण त्यांनी तिला डोक्यावर घेऊन नाचवले अक्षरशः. तिने माझ्या अगेन्स्ट बी टीम बनवली ना. आता तू बघच असं लेसन शिकवेन ना मी. म्हणजे तू नक्की करणार तरी काही आहेस? हा अगं गोपाळ, हा मॅडम. लिसन. अहो पण मी बोलते ना, कळलं? करायचं. गो. ठीक आहे मॅडम. क्या बात है. आता तू बघ असं इन्सल्ट करते ना त्या गावछापचा, ते सगळ्यांसमोर रडायची पाळी येईल तिची. होईल. Oh yes, yes. Of course, you can mail me the details. मूर्ख. मूर्ख आहेस का ग तू? आणि हा असला मूर्खपणा करायला तुला मीच सापडते. सगळी साडी खराब केली. सॉरी सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. द्या, मी मदत करतो. ए दुरो, मला हात लावू नकोस. ओ माय गॉड, खूप एक्सपेन्सिव्ह साडी असेल ना, खराब झाली ना. मग ही कमी टमीनेच केलं ना. काय काय गावछाप, तुला काम येत नाही तर करते कशाला? निघेतून. मी असते ना, आय स्वेअर मीला मारलंच असतं. बट ओके, राईट नाउ इट्स नॉट इम्पॉर्टंट. इट्स इम्पॉर्टंट टू लुक आफ्टर युअर साडी. मी हेल्प करते, चला ना आंटी. पागल. काय झालं? एवढं काय बोलायचंय आणि एवढी घाबरली आहेस काय? लिंगी, अगं गडबडीत मी नयनतारा मॅडमच्या साडीवरती ज्यूस सांडला. अगं होय की, नुसतं सरबतच सांडिवलं नवं. कुठं गरम गरम तेल पडल्यासारखं करायलीस. एवढं काय झालंय घाबरायला? तू काय मुद्दामून केलंस वय? तू बी की नाही कमळे, कशाचं बी टेन्शन घेत असतीस. जाऊन दे बाई, मला तर लई भूक लागली आहे बघ. मी जाऊन काय तर खातो. हा मॅडम, आजोबांची फाईल अन्नपूर्णा मॅडमने त्यांच्या रूममध्ये ठेवायला सांगितली आहे. ठीक आहे. आंटी, यू सिट हिअर. मी तुमच्यासाठी कॉफी आणते. कॉफी. आणि का ही ही 2 महिन्यावाली मुलगी तुमच्या घरात काय करते? आणि अशी वस्तूंना हात काय लावते ती? दॅट टू शी इज इन युअर बेडरूम. बघा ना आंटी, शी इज लाईक दॅट ओनली. आता ती कशी गावातून आली आहे ना, गावछाप आहे, तर तिने कधी एवढा रिचनेस, एवढं मोठं घर पाहिलेलंच नाहीये. सो काही ना काही रिझन काढून ना रोज आमच्या घरी येत असते, लिटरली रोज.
आणि यु नो वॉट, मला तर वाटतं तिने माझ्या ग्रँडपा आणि आजीवर ना काहीतरी ब्लॅक मॅजिक केलाय. बिकॉज त्यांच्याशी इतकी गोड 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 बोलत असते ना, त्यांना स्वतःच्या जाळ्यात फसवून घेतलंय आणि आता गोड बोलून बोलून त्यांचे काम करून करून त्यांच्याकडनं पैसे लुटत असते. हां, आणि हे तर काय नाही, त्या दिवशी माहिती आहे काय झालं, तिने ना पैंजण तुटण्याचं नाटक केलं आणि मग माझ्या डॅडकडून नवीन पैंजण गिफ्ट घेतलं. काय? बघा ना, आणि मी घरी एवढी सगळ्यांना समजवण्याचा ट्राय करते. आय एम फ्रस्ट्रेटेड यू नो. म्हणजे आमच्या घरात ना सगळे इनोसेंट आहे, त्यामुळे त्यांना कळतच नाही आहे की ती कशी आहे, ही सगळी तिची चाल आहे. मी किती समजवते आणि स्पेशली आजीला, तिला पटतच नाही आहे. मला पटतंय ना. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की हे प्रोजेक्टर आत्ता इथे का बरं, हो ना? याचं उत्तर मी देतो. माझे बाबा यांचा आज वाढदिवस आहे. माहिती, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, मला हात धरून चालायला शिकवलं, माझ्यावर चांगले संस्कार केले. लहानपणी जसे गाईड करत होते ना माझे बाबा, तसेच मी मोठा झाल्यानंतर व्यवहार कसा असतो, बिझनेस कसा करावा आणि तो कसा टिकवावा, याचं शिक्षण सुद्धा माझ्या बाबांनी मला दिलं. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिझनेस करत असताना आपल्या बरोबरच्या माणसांना कसं जपावं आणि त्यांना आपल्या बरोबर कसं पुढे घेऊन जावं, याचं सुद्धा प्रशिक्षण माझ्या बाबांनीच मला दिलं. माझे बाबा नेहमीच माझे आयडॉल होते आणि आजही आहेत. माझे सुपर हिरो माझे बाबा, ज्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट करतो. आणि यावर्षी मी ठरवलंय की बाबांना एक असं गिफ्ट देईन जे पाहून त्यांना खूप आनंद होईल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाच्या असतात त्या म्हणजे त्यांच्या आठवणी. त्या आठवणीच आज बाबा मी तुम्हाला गिफ्ट म्हणून दाखवणार आहे. सुहास, लाईट ऑफ कर. बाबाने सिनेमा लावलाय बघ. तर राजन माझे कशाला,